रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण आलेलो आहोत बाळकुमला दोस्ती वेस्ट काउंटी नावाच्या प्रोजेक्टमध्ये आणि तिथेच दोस्ती वेस्ट काउंटीला ग्राउंड प्लस तशी बघितली तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला एक मिडल फ्लोअरला 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट बघितला तर 600 कार्पेट असणारा फ्लॅट आहे, ज्याची कार पार्किंग आपल्याला एक मिळणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम या सगळ्या गोष्टी आहेत। 3 वर्ष जुनं म्हणजे दोस्ती ओक नावाची जी बिल्डिंग आहे त्या दोस्ती ओक बिल्डिंगमध्येच हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर घरातनं जर तुम्ही बघितलं तर समोर तुम्हाला पिरामल चं जे कॉम्प्लेक्स आहे, इस्कॉन टेम्पल म्हणा किंवा भविष्यात त्यांना बाळकुमचं मेट्रो ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरापासून अगदी जवळ असणार आहेत। बाजूलाच जर बघितलं तर सेंट्रल पार्क जे आहे कल्पतरू पार्क सिटीमध्ये, तिथे हा फ्लॅट आपल्याकडे तिथे जवळ ते पण जवळ असणार आहे आणि तिथेच हा 600 कार्पेटचा खरं 2 BHKचा कॉम्पॅक्ट 2 BHKचा फ्लॅट हा तुम्हाला मिळणार आहे। जर आपण घराच्या बाहेर जायचा विचार केला तर घराच्या बाहेर जाताना हा पूर्वेला फ्लॅट आहे, आतमध्ये जाताना पश्चिमेला आहे, समोर एक घर आहे, ह्या साईडला पण एक घर असेल। टोटल 3 फ्लॅट एका ह्या साईडला असणार आहे। त्यानंतर तुमची इकडे खरं मोठी अशी लॉबी पण तुम्हाला मिळणार आहे, पण इकडे बाहेर आल्यानंतर आणि इकडे जर समोर बघितलं तुम्हाला मग मात्र इथं एक आणि अशा टोटल 2 लिफ्ट, पलीकडल्या साईडला पण 2 फ्लॅट उपलब्ध असणार आहेत। अशा पद्धतीचं खरं हे इकडचं लेआउट आहे। 4000 रुपये ह्याचा मेंटेनन्स असणार आहे आणि तुम्ही जर समजा घराच्या आतमध्ये जाण्याचा जर विचार केला तर मग मात्र हा वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेला आतमध्ये येतं। आतमध्ये आल्यानंतर हे जर आपण दरवाजा बंद केला तुम्हाला ह्याची एवढे मस्त थोडीशी जागा मिळते आणि नंतर मग मात्र असा सुंदर आणि चांगला तुम्हाला हॉल मिळतो। तुम्ही हॉलच्या ह्या साईडला जर आला तर इथे तुम्हाला खरं तर डायनिंगसाठी जागा दिली गेलेली असणार आहे आणि डायनिंगच्या ह्या साईडला आला तर मग मोठा आणि चांगल्या पद्धतीचा असा तुम्हाला इकडे हॉल मिळणार आहे, असा मस्त हॉल। आणि हॉलच्या ह्या साईडला आलात तर इथं मग स्टँडिंग बाल्कनीची खरं सुविधा दिल्या गेलेली असणार आहे, ज्याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर मी सांगितलं व्हिडिओच्या अगोदर दोस्तीच्याच काही बिल्डिंग्स अधिक पिरामल तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसणार आहे। जर तुम्ही ह्या बिल्डिंगचा जर विचार करत असाल तर हे दोस्ती वेस्ट काउंटी एक टाउनशिप आहे आणि नंतर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर मग इकडे तुम्हाला असं इथं काच आहे आणि हे तुमचं असं किचन असणार आहे, जिथे तुम्ही ह्या साईडला मस्त आणि चांगल्या पद्धतीचं फ्रीज ठेवू शकता। अधिक तुमचं इकडं मॉड्युलर असणार असं किचन असेल आणि किचनच्या ह्या साईडला जर आपण आलो इथं ड्राय बाल्कनी करा किंवा मग तशी सुविधा ड्राय बाल्कनीची इथं खरं दिली गेलेली असणार आहे। वरती कपडे सुकवायला जागा मिळेल। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे ह्या बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे तोही काय प्रश्न तुमच्याकडं राहत नाही आहे। आणि नंतर डायनिंगचा एरिया क्रॉस केल्यानंतर समोरच्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम असणार आहे, कॉमन बेडरूम आहे। कॉमन बेडरूमच्या ह्या साईडला जर आलात तर इथे तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा इथं कपाट लावण्यासाठी दिली गेलेली असणार आहे। इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे, घरामध्ये उजेड आणि वारं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं खेळतं असणार आहे, त्याच्यामुळे तोही तुमचा प्रश्न काय राहणार नाही आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली जर आपण इथं बघितलं तर इथं तुम्हाला परत एक बाथरूम टॉयलेट सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे। अधिक परत तुम्ही वॉशिंग मशीनसाठी इकडे एक जागा, कपडे सुकवण्यासाठी वॉशिंग मशीन लावण्यासाठी तुम्हाला परत एक वेगळी जागा पण इकडे उपलब्ध मिळणार आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन बाथरूम टॉयलेट होतं। त्याच्यानंतर जर पुढे आपण आलो तर बघा घरामध्ये हवा खूप चांगल्या पद्धतीची आहे। नंतर इथे आला तर तुम्हाला एक बेडरूम मिळतं। ह्या बेडरूममध्ये जरी तुम्ही इन झालात तर इथं मस्त आणि मोठी अशी जागा आहे, जी तुमचं कपाट तुमचं ह्या साईडला मस्त लागू शकतं। पुढे आल्यानंतर परत इथे एक बाथरूम टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण मिळणार आहे अशा पद्धतीचं। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जागा तुमची इकडं वायाला जात नाही आहे। इकडे पुढे आलात तर मग तुम्हाला मस्तपैकी असा मोठा बेड वगैरे तुम्ही लावू शकता, जिथे हा बेडरूम जरी बघितला तर हा पण तसा बघितला तर मोठा नक्की असणार आहे। आणि इकडे आला तर परत स्टँडिंग बाल्कनीसाठी सुविधा दिली गेलेली असणार आहे। आणि इकडनं जरी बघितलं तर पिरामलचं कॉम्प्लेक्स आहे, ते पिरामलचं कॉम्प्लेक्स म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दोस्ती वेस्ट काउंटी हे बाळकुम लोकेशनला 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती ठाणा स्टेशनपासून असणार आहे। इकडनं तुम्हाला बघितलं तर बाळकुमचं मेट्रो स्टेशन जवळ असेल आणि तसं जर बघितलं तर खाली जर तुम्ही बघितलं तर दूध हे ते सगळ्या गोष्टी, मेडिकल स्टोअर त्या सगळ्या गोष्टी आहेत। युरो स्कूल पण ह्याच कॉम्प्लेक्समध्ये इथं आलेलं असणार आहे। जे मंडळी ठाणा स्टेशनपासून जवळ अंतरावरती घर बघतायत, मला असं वाटते त्यांच्यासाठी हे एक घर आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। मला पण असं पहिलं वाटायचं की एवढे कॉम्प्लेक्स होतात, एवढे घरं होतात, पण ते घरं कसे काय होईल कसं होईल, पण आज जर बघितलं तर दोस्ती आपण म्हणतो काय होत नाही, पण दोस्ती वेस्ट काउंटी एवढे घरं झालेत तरी ते विकले गेलेत, लोढा हमारा एवढे घरं झालेत तरी ते विकले गेलेत, कल्पतरू पार्क सिटी एवढे घरं झालेत तरी ते विकले गेलेले आहेत। लोकच कोण येतात काय कळत नाही, पण थोडक्यात मला हे सांगायचं की घरं विकले जातात असं होत नाही। मला भरपूर लोक म्हणतात व्हेरी हाय रेट, व्हेरी कम रेट,
तुम्ही म्हणताय खरं, पण त्यातनं पण ते शिल्लक तर राहत काहीच नाही ना. जातंय कसं मग, कोण विकतंय असं एवढं? म्हणजे तो परत प्रश्न आहे, तो वेगळा आहे. पण मला हेच म्हणायचं की घरं आहेत, सगळे लोक म्हणतात, पण घरं विकल्या जात आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि रोज आम्ही घरं दाखवण्याचा खरं प्रयत्न करतोय. राहिला प्रश्न ह्या घराचा, तर ह्या घराची किंमत आत्ता ठेवताना मालकांनी 1,07,00,000 रुपये, 1,07,00,000 रुपीज निगोशिएबल ठेवलेली किंमत असणार आहे, ज्याच्यासोबत एक कार पार्किंग मिळणार आहे. कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोन वगैरे घेऊ शकता. घरामध्ये तसं बघितलं पेंटिंग डेंटिंगची गरज आपल्याला नक्की असणार आहे. हे जर अशा जवळच्या लोकेशनला जर कोणी घर बघत असेल तर हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. जर एखाद्याच्या मनात जर व्हिडिओ बघून फ्लॅट पसंत पडत असेल तर फिजिकली बघायला या, आवडलं तर पुढचा विषय आपण नक्की करू शकतो. आमचे जास्तीत जास्त घरं बघा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा ना, कारण की आमचं काम तुमच्यावरती अवलंबून आहे. जास्त लोकांनी बघितलं तर आम्हाला बरं वाटतं, जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स केलं तर बरं वाटते, जेणेकरून आमच्या कामामध्ये आम्ही रोज काम करायचा प्रयत्नही करतो आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जे काय असेल ते सगळं करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.